आंदोलनकारी मनोज जारांगे ने आज लोकसभा चुनाव के लिए अपने मताधिकार का प्रयोग किया। वे जालना जिले के अंबाद तालुका में मतदान केंद्र पर एम्बुलेंस से गए और अपना वोट डाला। जारांगे का स्वास्थ्य खराब होने के कारण उनका इलाज चल रहा है। मनोज जारांगे एम्बुलेंस में आए और अपने मताधिकार का प्रयोग किया। इस दौरान मनोज जारांगे ने कहा कि वोट किसी को भी दो, जिम्मेदारी समाज के कंधों पर है। समाज को उन लोगों का समर्थन करना चाहिए जो सगे सोयरे के पक्ष में हैं और जो मराठा और कुनबी के पक्ष में हैं। हालांकि हमने कोई उम्मीदवार नहीं दिया है, हमने समर्थन नहीं दिया है, लेकिन विध्वंस में भी हमारी जीत है। इस बार विध्वंसक बनो टीके रहने या उम्मीदवार देने जैसी कोई बात नहीं है, उखाड़ फेंकने में बड़ी जीत होती है। इस दौरान मनोज जारांगे ने महाविकास आघाड़ी और महायुति पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि महायुति और महाविकास आघाड़ी दोनों एक ही है। इसी बीच मनोज जारांगे ने लोगों से बढ़ चढ़कर वोट देने की भी अपील की। उन्होंने कहा कि मतदान लोकतंत्र का उत्सव है, सभी को अपने मताधिकार का प्रयोग करना चाहिए। म्हणून आलोय समाजाने, मराठा समाजाने 100% यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेने पण करायचे। परंतु करताना एक लक्षात असू दे की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते तेही डोळ्यासमोर ठेवायचे। मी सांगताना सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा, मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा, कारण या निवडणुकीत मी नाही आहे। समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस। म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे सोयरीच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावं। यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय। उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय। यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू। आपण विधानसभेला मैदानात मी येते त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे। मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू। परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे।